नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. सर्वप्रथम स्वागत करणार आहोत आपल्या लाडक्या जजेसचं, महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे यांचं, सुरांचा शहेनशाह राहुल देशपांडे यांचं आणि बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे यांचं. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या बँडसाठी आणि ऑडियन्स फेवरेट सगळ्या स्पर्धकांसाठी. बोलणार आहोत आपल्या आजच्या पहिल्या स्पर्धकाला. गाण्यात जसे सूर महत्वाचे असतात तसंच आणखीन एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे एक्सप्रेशन्स. आणि एक्सप्रेशन्स अवलंबून असतात भाषा, शब्दोच्चार आणि शब्दांच्या अर्थांवर. संगीत सम्राटच्या या महामंचावर जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हाच आपले जजेस इम्प्रेस होतात. आणि ही एवढी मोठी जबाबदारी जी सहजपणे पेलून जाते, तिला आता आपण इथे बोलवणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात इशिता विश्वकर्मा हिचं. मी कात टाकली, राहुल दादा. इशिता, मुझको ऐसा लग रहा था कि थोड़ा सा जो प्रोनाउंसिएशन ठीक था, पर जो एक्सप्रेशन था उस वर्ड्स का वो थोड़ा और हाईलाइट होना चाहिए. पर ओवरऑल फील वॉज वेरी नाइस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. इशिता, तू खूप छान गायलीस. थँक्यू सर. दादानी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या आहेत. त्याच्यावरती मला असं वाटलं की तुला गाणं बसलेलं नव्हतं का? एकदम कॉन्फिडंट मला तू वाटली नाहीस, जशी तू नेहमी असतेस. काही प्रॉब्लेम नाही. ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू सर. आनंद सर. ओव्हरऑल गाणं छान झालं. गायलं गाणं जसं व्हायला पाहिजे, म्हणजे इशिताकडून जी अपेक्षा आहे महाराष्ट्राला, त्या पद्धतीने नाही झालं.
होईल याच्या पुढे. व्हेरी गुड, छान. आता आम्ही वाट बघतोय गुणांची. सात गुण मिळालेले आहेत इशिता. ऑल द बेस्ट. प्रत्येक गाण्याची आपल्या मनात एक इमेज असते आणि त्याचप्रमाणे आपण ते गाणं गात असतो. पण इथे असं नाहीये. आपल्याकडे एक असा ग्रुप आहे जो प्रत्येक गाण्याला एक नवं कोरं स्वरूप देतो, नवा अंदाज देतो आणि मग आपल्या मनात त्या गाण्याची इमेज कायमची बदलून जाते. असंच काहीसं आजही होणार आहे, ज्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे 4M या बँडला. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. क्या बात है 4M बँड. म्हणजे कोळी गीत अशा रॉक पद्धतीनं ऐकायला मिळेल असा कोणी विचार केला होता. तुम्ही काहीही करू शकता. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना. राहुल दादा, परत एकदा खूप इनोव्हेटिव्ह तुमचा आत्ताचा परफॉर्मन्स होता. रॉक स्टाईल होती आणि मला खूप छान वाटलं की तू एकच टॉम घेतला होतास. मला ते व्हेरिएशन खूप आवडलं.
मला फक्त वाटतं ना की फ्लूटवरती थोड्याशा ज्या गाण्यातल्या ॲक्सेंट्स होत्या ना, हरकती होत्या, त्या थोड्या अजून जर प्रॉमिनंटली आल्या असत्या ना, तर अजून लिफ्ट झाला असता परफॉर्मन्स. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आदर्श. तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी होतंय, असंच करत राहा. खूप छान करताय. 4M आवाज वाढव. आनंद सर. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही छान लक्ष देऊन काम करत होता. शेवटी मात्र जबरदस्त तुम्ही इतका परफॉर्म चांगला केला आणि एंड तरी इतका बेस्ट. एंड माझ्या मनाला भावला खास. थँक्यू सर. मला वाटत नव्हतं की गाणं बंदच व्हावं म्हणून. अजून एखादं कडवं वाढवलं असतं तर बरं वाटलं असतं. म्हणून ढोल झाला पाहिजे. तुम्ही दोघांनी मिळून ढोल वाजवा. क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बघूयात मार्क किती मिळत आहेत. नऊ गुण मिळालेले आहेत. चांगल्या कमेंट्स मिळालेल्या आहेत. परत एकदा नगाडा वाजलेला आहे तुमच्यासाठी, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. पण मी इतक्या लवकर तुम्हाला जाऊ देणार नाहीये. मला सागरशी थोड्या गप्पा मारायच्या आहेत. ओके, नक्की. सागर, मला सांग, हा बँड एकत्र येऊन किती वर्ष झाली तुम्हाला? किती वर्ष तुम्ही सगळे एकमेकांना ओळखताय? आम्हाला ॲज अ बँड 3 वर्ष झाली आणि असं म्युच्युअली आम्ही 5-1 वर्षापासून ओळखतोय. म्हणजे खूप काही एकमेकांचं ऐकून घेतलं असणार आहे, भांडणं झाली असणार आहेत. हो, खूप काय जास्त. सांगशील? म्हणजे माझी आणि महेशची तर नेहमीच भांडणं होतात, कॉर्ड्सवरनं म्हणा किंवा लीड्सवरनं म्हणा. आणि केडीची माझी होतात की अरे हा अंतरातनं असं कालातनं घे किंवा ते ऑफ बीट घे असं काहीतरी. सो ते होत राहतं. आणि क्रिएट करताना 4 जण एकत्र क्रिएट करतो. सो तेवढं होणारच आहे ते. पण तरी मैत्री तुमची टिकून आहे. हो. पण सागर, मला सांग, तुझा एक असा मित्र आहे ज्याची जागा तुझ्या मनात खूप स्पेशल आहे आणि ती कायम राहील, आणि त्याचं खूप तुझ्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे. हो आहे. कोण आहे रे हा मित्र? माझा स्कूल फ्रेंड आहे अनिकेत गवळी. तो म्हणजे मला अजूनही आठवतं स्कूलचा माझा फर्स्ट डे, फर्स्ट स्टँडर्डमध्ये एंजल हायस्कूलला. तिकडे अनिकेतनी पहिल्यांदा माझं नाव विचारलं की तुझं नाव काय. आणि त्यांनी पार्लेचा बिस्किट पुढे मला शेअर केला होता. दॅट इज अ मेमरी विथ मी. आणि 16 इयर्स झाले आम्ही एकत्र आहोत आणि यापुढे एकत्र राहूत असे भावासारखे. सो वा. मला तुला एवढंच सांगायचं सागर, तो मित्र तुझ्या कालही सोबत होता आणि आजही सोबत आहे. राईट. ते बघ, तो तुझ्या समोर बसलाय. मग कुठे दिसतोय का रे? अरे, अनिकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या. हाय अनिकेत, तुझं खूप खूप स्वागत आहे संगीत सम्राटच्या मंचावर. आणि काय बरं तुमची ही स्पेशल मैत्री, एकदा सांगूनच टाक. ॲक्च्युली स्कूलपासूनच आम्ही एकत्र आहे. 16 इयर्स झाले आणि याला मी खूप जवळून पाहिलेलं आहे. ज्याने पहिल्या दिवशी जेव्हा त्याने फ्लूट हातात घेतली होती, आम्ही एकत्रच क्लास चालू केला होता आणि त्याचा 6 पहिल्या दिवशी वाजला नव्हता. आणि फ्लूट माझा वाजवतोस? हो, मी वाजवतो नाही, मी स्टार्ट केलं होतं सोबत, पण स्टडीजमुळे मी ड्रॉप केला आणि आज तो इथे आहे. त्याला मी पाहिलं जवळून खूप. मी त्याची प्रॅक्टिसही पाहिलेली आहे. तो नॉनस्टॉप, मी थकून जातो त्याला बघता बघता, म्हणतो थकत नाही वाजवता वाजवता. मला एक हायलाईट करायचं आहे लाईफमध्ये. माझ्या एक खूप मोठी ट्रॅजेडी झाली होती एकदा की वडिलांचा खूप लॉस झाला माझ्या बिझनेसमध्ये. त्यांच्या मित्राने त्यांना थोडं फसवलं होतं. असं झालं की मी आय गेस आय वॉज इन 12th. नंतर मग एक्झाम्समध्ये लक्ष लागलं नाही आणि मला थोडं जरा स्टडीज सोडून मला जरा नाही का जरा पैशाकडे वळायला लागलं. वेडिंग शोज, ऑर्केस्ट्रामध्ये मी ॲज अ फ्लूट प्लेअर करायला लागलो आणि ते घरी सपोर्ट करण्याकरता होतं. नंतर मग स्टडीज पूर्ण नाही करता आल्या मला आणि वडिलांनी चुकून ते पॉयझन खाल्लं होतं. खूपच त्यांना टेन्शन झालं होतं. मग ते चुकून झालं त्यांच्याकडनं. आणि त्यानंतर मग दवाखान्यात वगैरे आम्ही गेलो आणि खूप धावपळ झाली. लिटरली असं होतं की कोणीच आलं नाही त्यावेळेस, म्हणजे जवळची लोक येत नाही अशा वेळी. पण ह्या भावाला मी एक फोन केला की अरे अनिकेत असं आहे आणि काय करायचं. त्यांनी मला न विचारता घरनं काही पैसे घेतले आणि
ठेवले की बा तू जा बिंदास, काय होईल ते मला फोन कर, मी येतो. क्या बात आहे. तुमच्या मैत्रीला मला असं वाटतं आमचा सगळ्यांचा सलाम. आणि आता मला जायचंय सागरच्या बाबांकडे. काका, आज इथे अनिकेत आलेला आहे आणि सागरनी सगळी ती कहाणी सांगितली आणि काय काय बोलाल तुम्ही त्यांच्या मैत्रीविषयी? मरणाच्या ह्याच्यावर सीमेवर जाऊन मी परत मागं आलो. सागर अनिकेतने मला एवढा धीर दिला की सांगितलं की बिझनेस मध्ये वर वर खाली होऊ शकतं, पण तुम्ही वर खाली झाले तर पुन्हा काही हे होऊ शकत नाही. खरंय, आयुष्य किती हो. महत्वाचं आहे. मला त्यांनी समजून सांगितलं की आयुष्य हे फार महत्वाचं आहे आणि आमच्याकरता तुम्ही फार महत्वाचे, असं त्यांनी मला जाणून करून दिलं. त्यामुळं मला त्या दोघांवर फार अभिमान वाटतोय. क्या बात. थँक्यू सो मच अनिकेत, तू इथे आलास. थँक्यू. थँक्यू फोरन बँड. तुम्ही बसू शकता. असं म्हणतात की कॉलेजच्या आतमध्ये जे मिळतं ती शिस्त आणि एखाद्या विषयाची गोडी, आणि कॉलेजच्या बाहेर जे मिळतं ते खरं ज्ञान. आपल्या या पुढच्या स्पर्धकांना याचा सुंदर मिलाफ साधलाय. कॉलेजमध्ये शिक्षण घेता घेताच त्याला शिकण्याची गोडी लागली आणि त्याच गोडीनं त्यानं संगीताचं शिक्षण घेतलं आणि मग संगीत त्यानं इतकं प्रेमानं जोपासलं की ते त्याच्या जगण्याचा एक भागच बनून गेलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सागर म्हात्रेचं. या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत या भवनातील गीत पुराणे. भाव भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भाव भक्तीची भाव भक्तीची भावुक गाथा. भाव भक्तीची भावुक भवनातील गीत, भवनातील गीत पुराणे. संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे नाट्यपट आहे. आपण राहुल दादालाच विचारूयात त्याला कसं वाटलं.
खूप 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 चांगला अटेम्प्ट होता तुझा. थँक्यू सो मच. मला वाटतं कट्यार मधलं अटेम्प्ट करण्याकरता हे सगळ्यात अवघड नाट्यपद आहे. लोकांना असं वाटतं की घेई छंद अवघड आहे किंवा सुरतपी अवघड आहे. खूप कमी लोक हे पद गातात कारण हे खूप डिफिकल्ट आहे. दिसायला सोपं वाटतं पण अटेम्प्ट करायला अवघड आहे. आणि तू खूप मनापासून गायलास. मला वाटतं की संगीत नाटकामध्ये तुझ्यासारखा जर कोणी आला तर त्याला खूप उज्ज्वल भविष्य आहे. याच्यामध्ये काही वादच नाही. क्या बात क्या आहे. बात आहे. तुला खूप खूप ब्राईट फ्युचर आहे मित्रा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आदर्शला विचारूयात. सागर, मी इतका खुश आहे आज की तू दादासमोर नाट्यगीत गायलास. माझी खूप इच्छा होती आधीपासून आणि मला आज खूप आनंद झाला की मला सांगता आलं, दादा सागर बघा कसा छान गातोय. आणि तो अभिमान, तो एक छोटासा गर्व आहे माझ्यात आणि तू माझा गर्व आहेस मित्रा या मंचावर. वा. आनंद सर. राहुलजींनी तुझी भरभरून प्रशंसा केली, आदर्शनी केली आणि खरोखरच मलाही वाटतं की तू भरपूर मोठा होणार आहेस. थँक्यू सर. हा माझा आशीर्वाद आहे. छान गायलंस, असाच गात राहा. छान, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. तर आपण वळूयात मार्कांकडे. राहुल दादा कुठे आहे? तेच मी तुला विचारणार होतो, कुठे गेलाय हा? म्हणजे आत्ता तर इथे होता ना? आत्ता होता, आता गायब झाला, मगाशी सुटून गेला, माहित नाही मला. राहुल दादा, अरे हा कुठे गेलाय? आनंद सर, तुम्हाला माहितीये का? की राहुल दादा इथं खास साहेबच आले. क्या हो रहा है? तुझं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मी हे नाटक बंद करून पण आता वर्ष दीड वर्ष होऊन गेलंय आणि मला तुला दाखवायचं होतं की नाटकामध्ये हे गाणं कसं येतं. आणि त्याच्यासाठी आदर्शनी पण पाहिलेलं नाही, आनंदजींनी पण पाहिलेलं नाही आहे. म्हणलं थोडंसं काहीतरी संगीत नाटकातलं पण करून दाखवावं. आणि तुमच्यासमोर ते गाणं जे आत्ता सागरनी सादर केलं, इतकं सुंदर, ते मी गायचा प्रयत्न करीन. क्या बात. तर प्रसंग हाच आहे. सदाशिव नावाचा एक मुलगा येतो आणि तो खूप प्रवास करून येतो. अतिशय जराजीर्ण झालेला असतो. त्याला ते सगळं त्याचं लुटून नेलेलं असतं आणि लहानपणी तो पंडितजींच्याकडे शिकलेला असतो. तर त्याला एवढंच माहिती असतं की ह्या हवेलीमध्ये पंडितजी राहतात. तर तो त्यांच्या ओढीने तिथे आलेला असतो. तर त्याला जेव्हा कळतं की इथे आता खासाहेब आफताब हुसेन आलेले आहेत, तर तेव्हा तो म्हणतो की मला तुमच्याकडे गाणं शिकायचं आहे. त्याची तेवढीच इच्छा असते. तर खासाहेब त्याला म्हणतात काहीतरी गाऊन दाखव. आणि तो घेई छंद गातो. पंडितजींवाला घेई छंद गातो आणि खासाहेब अतिशय अस्वस्थ होतात. आणि त्यांची जी मुलगी असते झरीना, त्याच्यानंतर दिवाण साहेब असतात, त्याच्यानंतर कविराज असतात, सगळे त्यांच्या मागे लागतात की काहीही करा पण ह्या पोराला गाणं शिकवा. तर तेव्हा ते म्हणतात नाही नाही मी नाही शिकू शकत. तर त्यांची मुलगी त्यांना असं म्हणते, तुमचं वैर पंडितजींची आहे ना, मग तुम्ही त्याच्यावरती कशाला तो राग करताय? तर ते म्हणतात होय आहे, माझं वैर आहे ते पंडितजींच्या गायकीशी. आणि का नसावं? एक नव्हे, दोन नव्हे, सतत 10 वर्ष पराभूत झालो मी दरबारामध्ये. पण तो पराक्रम पंडितजींच्या गायकीचा नव्हता, त्या गायकीच्या लोकप्रियतेचा होता. आमच्या घराण्याची गायकी तोलामोलाची नव्हती, होती. परंतु गेली 20 वर्ष या संस्थानात लोकांनी गाणं ऐकलं पंडितजींचं, गायकी मानली त्यांची. पिढ्यानपिढ्या तीच गायकी या संस्थानात घट्ट पाय रोवून बसली होती. तिला आव्हान देणं ही माझी पहिली मुराद होती. आता ह्या पोराला जवळ करून आपल्या हाताने आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊ. अरे तू उद्या माझा शागिर्द म्हणून मैफिलीत गायला बसला, लोकांना आठवण येईल पंडितजींची. खत पाणी आमचं, मशागत करणार आम्हीच, पण मुळातलं रोपटं त्या जातीचं. कसा लपणार तो मुळातला वाण? कसा नजरेआड करता येईल तो सूर लावायचा खास ढंग, तो लगाव? नाही बेटी, हा पोरगा चांगला गायक होऊ शकेल,
परंतु त्या घराण्याचा, आमच्या घराण्याची दारं ह्याला सदैव बंद राहतील. हम जानते हैं बेटी ये इंसाफ नहीं है, मगर हम मजबूर है. जाओ बेटे, खुदा तुम्हें सलामत रखे. आणि ह्याच्यानंतर ते घेई छंद ऐकतात आणि अस्वस्थ होतात. इतके अस्वस्थ होतात की ते त्यांचे शागिर्द म्हणतात की आज आपण रियाजाला सुट्टी द्यायची का. ते म्हणते ठीक है, आज हवेली का पहला दिन है तो आज रियाज नहीं होगा. आणि हे ऐकल्यानंतर ते म्हणतात नाही, आज रियाज होगा, होकर रहेगा. या हवेलीत घुमणारे हे जुने सूर इथून निघून जायला हवेत कायमचे. या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. मवाळ हळवे सूर, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे. मवाळ हळवे सूर, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे. आ आ भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भावुक गाथा. भावुक गाथा, पराभूत हो नमविल माथा, पराभूत हो नमविल माथा. नवे सुर नवे तराणे, नवे सुर नवे तराणे, नवे सुर नवे तराणे. हवा नवा तो नूर जाऊ द्या, हवा नवा तो नूर जाऊ द्या. दूर जुने दे सूर, सूर, सूर. या भवनातील गीत, भवनातील गीत, भवनातील गीत पुराणे. संगीत सम्राट, संगीत सम्राट, संगीत सम्राट. राहुल दादा, मला आठवतंय कटारचा लास्ट प्रयोग झाला होता तेव्हा मी तिथे बसले होते प्रेक्षकांमध्ये आणि आय वॉज द लकी वन की मी तो प्रयोग बघितला. आणि त्याच्यानंतर तुला आज इथे खासाहेबांच्या भूमिकेत परत एकदा मी बघतेय. मला इतका आनंद झालाय तुला त्या भूमिकेत बघताना आणि अख्ख्या महाराष्ट्राला तितकाच आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच राहुल दादा, तू एक अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. सागर, आता बघूयात आदर्श कडून आणि खासाहेबांकडून तुला किती मार्क मिळतात. 8 गुण. थँक्यू सर. खरं तर मला असं वाटतं सागर, हे 100 गुण तू धरायला हरकत नाहीयेस, कारण हे 8 गुण आणि राहुल दादांना आत्ता दिलेला हा अनुभव हा तुला कायम स्मरणात ठेवणारा आहे. नक्कीच नक्कीच. ऑल द बेस्ट. आता जी स्पर्धक मंचावर येते तिच्या घरातल्या सगळ्यांना संगीताची प्रचंड आवड आहे, पण परिस्थितीमुळे म्हणा किंवा कामाच्या व्यापामुळे म्हणा कुणीच संगीत क्षेत्रात कार्यरत नाही होऊ शकलं. पण त्यांच्या घरात जेव्हा मुलगी झाली तेव्हा घरच्यांनी खूप प्रेमानं तिचं नाव गझल असं ठेवलं. आपण आज तिला हरगुण म्हणून जरी ओळखत असलो तरी तिच्या घरी मात्र तिला गझल अशीच हाक मारतात आणि या नावाला ती पुरेपूर शोभेल असंच गाते.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हरगुन कौरचं. ना नमाज आती है मुझको ना वजू आता है. ना नमाज आती है मुझको ना वजू आता है. सजदा कर लेती हूँ जब सामने तू आता है. नैनों ने धारे कैसा जादू किया रे. पियारे 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 घर बिना लगे नहीं मरो जियो रे. ओ घर बिना लगे नहीं मरो जियो रे. नैनों ने थाने कैसा जादू किया रे. घर बिना लगे नहीं मरो जियो रे. ओ घर बिना लगे नहीं मरो जियो रे. धर बिन मोहे चैन नावे. धक 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 मारा जी घबरावे. धर बिन मोहे चैन नावे. धक 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 मारा जी घबरावे. बोले बांसुरिया सुन रे सावरिया. बोले बांसुरिया सुन रे सावरिया. हर बिना मोहे कुछ नहीं भावे. पियारे 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 हर बिना लगे नहीं मारा जिया रे. ओ हर बिना लगे नहीं मारा जिया रे. आजा सैया नैनन में तोहे पलक ढांप रख लूं. आजा सैया नैनन में तोहे पलक ढांप रख लूं. ना मैं देखूं और को ना तोहे देखन दूं. पियारे 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 घर बिना लगे नहीं मनो जिया रे. घर बिना लगे नहीं मनो जिया रे. घर बिना लगे नहीं मनो जिया रे. आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस हरगुन. क्या बात है, बहुत ही उम्दा. थैंक यू. आनंद जी. पुन्हा एकदा फिर वही दिल लाया. क्या बात आहे. असा मूड पाहिजे आणि ते तू काटोकाट प्रयत्न नाही काटोकाट नेलं. आणि खरोखरच जबरदस्त गायलं. जबरदस्त तोडून टाकलं. तोडून फोडून आवाज पण वाढवला. डीजे तुझ्या आईची सगळंच. याच्यापेक्षा भारी काय दाद देऊ तुला सांग.
आनंदजी तुम्ही मूड लागला क्या बात आहे. आदर्श, तुला काय म्हणायचंय? काय गायलीस यार. म्हणजे स्टँडिंग ओवेशन देणं, तो नगाडा जाऊन वाजवायचं, हे सगळं आता आवाज वाढव म्हणणं, मला सगळं आता कसं एक्सप्रेस करू, अजून कसं करू, त्याच्याही पलीकडचं गायलीस तू. तरीही मी म्हणतो हरगुण आवाज वाढव. राहुल दादा, मलाही तुझं गाणं अतिशय मनापासून भावलं आणि हे गाणं मी लहानपणापासून ऐकत आलोय. नसरतजींची भक्ती केली आहे त्याच्यामुळे ते संस्कार आहेत माझ्या कानावरती. पण तुझ्या आवाजामध्ये ऐकायला पण एक खूप मजा आली. आदर्श म्हणला तसं, आनंदजी म्हणले तसं खरोखर मूड आला. म्हणजे काही दुसरा त्याला शब्दच नाही आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या तिघांपैकी सगळ्यात इफेक्टिव्हली आनंदजींनी पोहोचवलंय, जे आम्हाला तिघांनाही वाटतंय ते. आणि त्यामुळे खूप खूप उत्कृष्ट असं सादरीकरण होतं. तुला खूप खूप शुभेच्छा. हरगुण, आपको गुण चाहिए? आता किती गुण मिळत आहेत तुला हर गुण? कॉंग्रॅच्युलेशन हरगुण. 10 गुण मिळालेले आहेत. क्या बात आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि या अप्रतिम फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स नंतर वेळ झाली आहे पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. कुणी देवाची आराधना करून त्यातून प्रेरणा मिळवून पुढे जातात, तर काही असेही असतात जे स्वतःच्या जिद्दीतून प्रेरणा घेतात आणि पुढे जातात. पण काही असे असतात ज्यांच्यासमोर सगळं असतं पण ते त्यांना दिसत नाही. तेव्हा त्यांना खरी गरज असते ती म्हणजेच योग्य साथीची. आपल्या पुढच्या स्पर्धकाला ती योग्य साथ या मंचावरच मिळाली आणि त्याचं नशीबच पालटलं. बरोबर ओळखलंय तुम्ही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपला लवर बॉय रवींद्र खोमणे. लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन. गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, तेरे बिन तरसे नयन. लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन. तेरा तुझको सौंप दे, तेरा तुझको सौंप दे, क्या लागत है मौत. मेरा मुझ में कुछ ना जो वत सो तो, तेरे बिन मेरा मन मन जैसे बन में हिरन, जैसे पगली पवन. लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन. गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, गली गली घूमे दिल तुझे ढूंढे, तेरे बिन तरसे नयन. लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन. हाँ
सा रे ग रे रे सा पद सा रे ग रे रे सा मा ग रे पद सा रे ग रे रे सा पद सा ग प पद सा रे ग रे रे सा सा रे ग मा म द ध प सा नि द नि ध प ध प म प म ग ग म ग रे ग म प. थँक्यू. अप्रतिम रवींद्र, माझं इतकं आवडतं गाणं आहे हे. आणि काय गायलंय राहत फतेह अली खान साहेबांनी. आपण विचारूयात राहुल दादाला. रवींद्र, मला तुझा आवाज खूप आवडतो आणि हे गाणं माझं पण अतिशय लाडकं गाणं आहे. ऐकताना खूप एन्जॉय करत होतो मी. कसं असतं ना की एखादं गाणं जेव्हा वरती पण असतं आणि खालती पण असतं ना, तेव्हा आता तुझा आवाज जो आहे तो छान बोलतो वरती, पण तो तितका छान खालती बोलायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच एका गोष्टीवरती जर तुला काम करायचं असेल तर त्या गोष्टीवरती जरूर विचार करायला पाहिजे आणि थोडंसं फिनिशिंगवरती पण. अदरवाईज हे गाणं खूपच छान झालं. ऑल द बेस्ट. आदर्श. गेल्या वर्षी लवर बॉय होतास, आता तुझं लग्न झालंय, आता तू नवरदेव झालेला आहेस आणि तरीही तू लवर बॉय असल्यासारखा गायलास. ज्या काही जागा, ज्या काही क्रिएशन, जे काही क्रिएशन होतं ते तुझं होतं, त्यामुळे मला जास्त आवडला. रवींद्र, खूप छान गायलास, असंच गात राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आनंद सर. तुमचा प्रयत्न जबरदस्त होता, एकदम छान गायलं. एंड व्हेरी गुड. जबरदस्त. मार्कांकडे येण्याच्या आधी मी आदर्शकडे येणार आहे. आणि आदर्श, मला तुझ्या आवाजात हे गाणं 4 ओळी ऐकायला मिळाला ना, खूप मजा येईल. लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन, लगन लगी तुमसे मन की लगन. गली गली घूमे दिल तुझे
के लगन लगन लगे तुमसे मन 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 के लगन. थँक्यू. क्या बात आहे आदर्श. मला खरंच तू एका वेगळ्या विश्वात घेऊन गेलास आणि मला खरंच वाटत नव्हतं की हा एंड पण इतका गोड केलास ना तू. खूप सुंदर, खूप सुंदर. खरं तर मीच स्वतः कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजच्या कॉम्पिटिशन्समध्ये असेल किंवा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स व्हायच्या त्यावेळेला मी खूप हे गाणं गायचो. तेरी दिवानी असेल, हे असेल, ही सगळी गाणी खूप जवळ आहेत आणि मला अजूनही आठवतं आहे की मी डिग्रीमध्ये गेलो होतो आणि खूप कॉलेजेसमध्ये मी नेहमी जायचो तर अरे हा आला तेरी दिवानी आणि अरे हा आला मन की लगन, अशी मला नावं पडली होती. आणि मला डिग्रीपर्यंत मला 2-3 कॉलेजेसनी बॅन केलं होतं की याला नको यायला, आता तू येऊ नकोस, दरवेळेला तू येतोस आणि काहीतरी प्राईज घेऊन जातोस आणि दुसऱ्यांना काही चान्सच मिळत नाही. त्यामुळे मला अजूनही आठवतं आहे हेच गाणं मी खूप जास्त गायचो आणि ज्यामुळे ज्या गाण्याने मी खूप लोकांना हरवलंय खरं तर त्या सगळ्या गोष्टी ते सगळे दिवस मी खूप वर्षानंतर एक 8-10 वर्षानंतर हे गाणं गातोय आज. काही चुकलं असेल तर क्षमा असावी, पण त्या पूर्ण झोनमध्ये आणि खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. थँक्यू प्रियंका. खरं तर डॅडने कधी अशी गाणी गाताना मला ऐकलेलं नाहीये, त्यामुळे हा एक हक होता त्यांचा. थँक्यू डॅड. आणि आता आपण जाणार आहोत गुणांकडे. आठ गुण. रवींद्र, तुझं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू बसू शकतो. असं म्हणतात की फक्त सा लावण्यात लोकांची हयात निघून जाते, तरी हवा तसा सा काही लागत नाही. पण काही गायक असे असतात जे गळ्यात गंधार घेऊनच जन्माला येतात. अशीच एक गायिका संगीत सम्राट महासंग्राममध्ये सुद्धा तुमची मनं जिंकते. तुम्ही बरोबर ओळखलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंजली गायकवाड हेचं. मोगरा
इतकं सुंदर गाणं आहे हे, अंजली. आणि इतकं शांत गाणं आहे की आपोआप आपले डोळे मिटतात आणि आपोआप आपली एक समाधी लागते. मी ना शाळेत होते तेव्हा फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मला आईने ना लता मंगेशकर मी झाले होते आणि व्हाईट साडी आणि रेड कलरच्या काठाची साडी आणि अशा 2 वेण्या आणि हे गाणं म्हणलं होतं. मला त्याची आठवण करून दिलीस तू. क्या बात आहे. एकदा अंजलीसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. आपण विचारूयात आनंद सरांना. हिच्यासाठी मी अगोदरच सांगितलेलं आहे, मी बोलतच नसतो, बोलण्याचं काय ठेवतच नाही बाकी. कारण कोणतंही गाणं तिच्याजवळ द्या ते तिचंच करून गाते. वा, छान. तुझ्यासाठी खास. वा वा, क्या बात आहे. आपण विचारूयात राहुल दादाला. मी बोलायच्या आधी मला असं वाटतं की मी उभा राहणार आहे आणि संदीप दादांकरता टाळ्या वाजवणार आहे. मला खरोखर असं वाटत होतं की फ्लूटमधनं जे भाव निघत होते, ज्या पद्धतीने ती गात होती, मला असं इतकं भरून आलं की लिटरली माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत संदीप दादा. इतकं आम्ही दोघंही इतके एन्जॉय करत होतो. आणि अंजली, हे गाणं खूप 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 अवघड आहे, पण तरीही तू ह्या वयामध्ये, म्हणजे तू इवलेस रोप म्हणे तू इवलिशचीच आहेस, तरीही तू ते गाणं अटेम्प्ट केलंस आणि खूप चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलंस. तुझ्या काही काही जागा मला खूप आवडत होत्या. आम्ही एकमेकांकडे बघून दाद पण देत होतो. आणि काही काही जागा तुला माहितीये काय करायचंय. मी बऱ्याच वेळेला तुला काय सांगतो, तुम्हाला माहितीये का, आमच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, आम्ही खेळ खेळतो. मी तिकडे जाऊन बसतो आणि मी तिला सांगतो कानामध्ये की अंजली, आता कोण गातंय बघ मला सांग. आणि आता तू इमॅजिन कर तू इथे बसलीस आणि आता मला सांग की कसं जज करशील तू. तर ती इतकी सुंदर जज करते. मला मुद्दामून सांगावंसं वाटतं की अजिबात हार्श बोलत नाही, व्यवस्थित पद्धतीने निगेटिव्ह न होता पॉझिटिव्हली सांगते की अरे असं असं पाहिजे, अमुक अमुक सूर, तरी पण खूप छान गालास बरं का. म्हणजे ह्याचाही अभ्यास तू खूप चांगला करतेस आणि गाण्याचा तर तू करतीच आहेस. त्यामुळे मला तू खूप आवडतेस आणि मला तुझं गाणंही खूप आवडतं. त्याच्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा आणि गॉड ब्लेस यू बेटा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अंजली नेहमीच छान गाते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण तिचं गाणं खूप आतुरतेने आणि बारीक बारीक गोष्टी ऐकत असतो. आम्ही इथे बसल्यावर खूप बारीक बारीक गोष्टी ऐकत असतो की काय ती अजून नवीन करते. पण तुझ्याकडनं बाळा ना नेहमी संदीप दादा लक्ष असं माझं खेचून घेत होते आणि दादाचं पण तेच होत होतं. आम्ही असं अरे अरे यार अरे यार. आणि हे ना हे खूप कमी वेळा होतं इतकं असा माहोल होणं. खूप छान झालं गाणं तुझं. आणि दादा थँक्यू, तुम्ही खूप चांगली साथ दिली, त्यामुळे तिचं गाणं अजून खुललं. अंजली खूप छान गायलीस आणि तुम्हा दोघांसाठी मी नगाडा वाजवा. आपण जाणार आहोत आता गुणांकडे. किती पाहिजेत? हा 9 10 म्हणायचं. किती पाहिजेत विचारल्यावर? थँक्यू अंजली. आणि तुला मनासारखे गुण मिळालेले आहेत, तू बसू शकते. मित्रांनो, आपण आजच्या भागाच्या शेवटाकडे आलेलो आहे. आम्हाला पण अजिबात जायची इच्छा नाहीये, पण तरी जावं तर लागणारच आहे. कारण गेलो नाही तर उद्या तुमच्यासाठी नवनवीन आणि रिफ्रेशिंग परफॉर्मन्सेस कसे घेऊन येणार. म्हणून आता आम्हाला तुमचा निरोप घ्यावा लागणार आहे. पण मी प्रॉमिस करते की उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत याच मंचावर, याच कार्यक्रमात. बघायला विसरू नका संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. रात्री 9:30 वाजता फक्त झी युवावर.